निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुस्वागतम सुस्वागतम। देवी माऊली, देवी भूमिका वेताळ देव आणि देवा भिवशेराचरणे लीन होऊन श्री माऊली भिवशेर महिला मंडळ नाईकवाडा पालिये सहर्ष सादर करीत आहोत एक महान पौराणिक नाट्यकृती संगीत ब्रह्मकुमारी। संगीत ब्रह्मकुमारी। विनम्र अभिवादन। गजाननाला वंदन करुनी, सरस्वतीचे स्तवन करुनी, मंगल शिवपद मनी स्मरोनी, सद्भावाने मुदित मनाने अष्टांगाची करुनी ओंजळ वाहतो ही दुर्वांची जुडी। पौराणिक नाट्यकृती संगीत ब्रह्मकुमारी। लेखक विश्वनाथ बेडेकर, विश्राम बेडेकर।
दिग्दर्शक श्री कमलाकर परब, संगीत दिग्दर्शक आणि ऑर्गन वादक श्री दिलीप रेडकर, तालरक्षक श्री आदित्य तारी, नेपथ्य आणि वेशभूषा सोपटे नाट्य भंडार पारसे, प्रकाश योजना मयूर सोपटे, ध्वनी संकलन तेजस परब, पार्श्वसंगीत अखिल आजगावकर, रंगभूषा श्री ज्ञानेश्वर परब, निर्माता श्री माऊली भिवशेर महिला मंडळ नाईकवाडा पालिये, सौजन्य रौप्य महोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सव पालिये 2025. यात भाग घेणाऱ्या महिला कलाकार संवर्त सौ विलासिनी दत्ताराम नाईक, चंद्रदेव सौ गीतांजली गोपाळ नाईक, ब्रह्मदेव सौ सिंधू संजय नाईक, गौतम ऋषी सौ रुपाली अच्युत नाईक, देवेंद्र सौ प्रजंती पांडुरंग नाईक, बृहस्पती कुमारी वेदिका रामविजय नाईक, तारादेवी कुमारी राही पुरुषोत्तम नाईक, अहिल्या कुमारी प्राप्ती पांडुरंग नाईक आणि मदन कुमारी प्रथा पांडुरंग नाईक. श्री माऊली भिवशेर महिला मंडळ नाईकवाडा पालिये सहर्ष सादर करीत आहे महान पौराणिक नाट्यकृती संगीत ब्रह्मकुमारी. संगीत ब्रह्मकुमारी. ज्या सिंहासनाच्या पायरीला मस्तकानेही स्पर्श करण्यात
त्याप्रमाणे हो दे. देवते, तुझ्या या अभिनव शृंगारामुळे तू मला अधिकच प्रिय झाली आहेस. चंद्रा, भीतीने हरणीसारखी कशी अंग चोरून उभी आहेत ते पाहिलंच ना? हो हो, नेसलेले निर्जीव वस्त्र सुद्धा भीतीने कसे बिलगून बसले आहे शरीराला. अरे अरे, ते पाहिलंत का? हिच्या गालावरची आरक्त मदिरा पिऊन धुंद होण्याचा आनंद माझ्या खेरीत दुसऱ्या कोणालाही मिळता कामा नये. सुंदरी, चंद्रा, मानेची ऐट पाहिलेस का? चंद्रा, सुंदरी, दिग्विजय करणारा हा अधिराज इंद्र तुला शरण आला आहे. मग नेत्र कटाक्षांचा हा वृथा वर्षाव का? धडधडीत अत्याचार होत असताना दिसूनही देवगुरूंच्या अभ्यासात झालेल्या जिभेला प्रतिकाराचे शब्द न उच्चारणं इतका मिंधीपणा आला आहे का? गुरुवर्य, आज अतिथी म्हणून मी आपल्या इथे आलो आहे. आपल्या वास्तव्याने प्रत्येही पुनीत होत असलेल्या या अमर नगरीतही ऐश्वर्यांच्या धुंदीपुढे ब्राह्मणांची तपस्याची आठवण बुजल्यासारखी दिसत आहे. हे पाहत असूनही गुरुदेव, आपण अजूनही पाहतच आहात. देवेंद्रा, मस्तकावर राखेचे थर मिरवीत असल्यामुळे विरलेल्या ज्वालामुखी सारखा दिसणारा हा जोगडा आपलं भस्म करून पाहण्याचा आव आणतो आहे बरं का? इंद्रा, ही विजयाची धुंदी मदिनेपेक्षा इच्छा अदपात करत आहे. हे ध्यानात घे. हा उत्सव पुरा होऊ दे, ब्रह्मदेवाचा मनोदय कळू दे आणि मग. गुरुदेव, स्त्री सौंदर्याचा उपभोग हा पराक्रमाचा हक्क आहे. जिवंत पराक्रमाचा प्रत्यय ज्याला आपल्या नसा नसातून येत आहे त्याने इष्ट प्राप्तीसाठी परिस्थितीचा विचार करण्याचे काही कारण नाही. शिवाय गुरुदेव, आपण स्त्री हृदयाच्या आकांक्षांना पारखे आहात. हे अहल्येच्या अंगावरचं इंद्र भांडारातलं वैभव काय सांगत आहे ते पाहिलं? कपाळावर केसांपेक्षाही विलासीपणानं रुणाऱ्या त्या बिंदीला विचारा. तो लाजत लाजत चमकणारा पासूचा खडा म्हणजे माझ्याशी विवाह करण्याचा तिच्या इच्छेचा शिक्कामोर्तब समजा. खोटं, साफ खोटं आहे. तू खोटं बोलतेस यात नवल नाही. स्त्रियांच्या शृंगाराला ओढून ताणून आचरलेल्या असत्यानेच खरी शोभा चढते. या वैभवाची मालकीण सच्ची आहे. माझ्या अंगावरचा हा शृंगार साज देवेंद्राच्या पराक्रमाने मिळवलेला असला तरी सच्चीचा म्हणून मी तो घातला आहे. परस्त्रीच्या दृष्टीने या शृंगाराला येणारी खुणा सच्ची सारख्या साध्वीच्या स्पर्शानं दूर केली आहे. अधिक गुणी वाटाघाट मला नको आहे. माझ्या इच्छेप्रमाणे वागायला अहल्या तयार होतेस की नाही? कामुका, मन मानेल तशी तुझी शृंगाराची हौस पुरवायला अहल्या तुझी नाटकशाळेत आज समजते. नसेल, पण ब्रह्मकुमारी, तुला अखेरचं सांगतो, बरं बोला ना, आज मला वश झाली नाही तर तोंडातून अपशब्द काढ की तो अखेरचा झालाच म्हणून समज. मेघमंडा घडून काढणाऱ्या इंद्रदंडा पुढे या भिक्षुकाच्या दर्भ्याच्या काडक्या तुझं रक्षण करू शकतील अशी आशा धरू नकोस. मुक्काट्यानं माझ्या बरोबर यायचे आहे
माझ्याकरता आपली आजवरची तपश्चर्या खर्ची पडावी अशी माझी इच्छा नाही. अरे रे, काय ऐकतो आहे मी? प्रत्यक्ष पतीही परस्त्रीवर अत्याचार करू लागला तरीही त्याला अधोपतीपासून वाचविण्याचं, त्याच्या मृत्यूला संमती देणे हे कुणा हे सतीचं कर्तव्य असते. आणि येथे तर पण अहल्ये, या देवेंद्राशीच तुला विवाह करायचा असेल तर खुशाल का? नाही नाही, या पायांचं दर्शन झाल्यावर त्यांच्या सेवेशिवाय छे ते होणे शक्य नाही. चंद्रा, लागले भुसभुशीत ब्रह्मतेज ढासळायला. अहल्ये, अजून शुद्धीवर ये. या देवेंद्राचा वैभव. बाबा, या नराधमाच्या तावडीतून मला सोडवा. बाळे, असं म्हणू नकोस. तुला देवेंद्रालाच अर्पण करायचा माझा विचार आहे. काय पितृदेव? बाबा काय बोलता आहे? तुमच्याला असं बोलवतं तरी कसं? प्रत्यक्ष पित्यानेच मुलीचं बलिदान मांडल्यावर तिने कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? पितृदेव, आपण या वसुंधरेचे विधाती आहात. दुर्जनांच्या अत्याचाराचं असलं अमोलिक बक्षीस मिळत गेल्यावर त्या वाढत्या पापाच्या भारानं पृथ्वीचं हृदय फुटायला किती सावशीर? का? यात अनिष्ट काय? अनिष्ट काय? इथला प्रकार प्रत्यक्ष पाहत असून विचारता म्हणजे आश्चर्य आहे. देवेंद्रा, हा अतिप्रसंग करताना प्रजापालनाच्या तुझ्या राजव्रताची राहोत निदान माझी तरी तुला आठवण राहायला पाहिजे होती. मदिरेच्या उन्मत्तपणात माझ्या हातून हा अत्याचार झाला, याबद्दल मी आपली क्षमा मागतो. पितृदेव, आपण सृष्टीचे उत्पादक आहात, तेव्हा ब्रह्मकुमारीच्या बाबतीत आपण आता बोलून दाखविलेला विचार मी कायमचा समजू ना. देवेंद्र, हा सर्व प्रकार करून स्वतःच्या सुखाच्या मार्गात तू आपण होऊन अठल्या उत्पन्न केला आहेस. अहल्याच्या विवाहाच्या बाबतीत तुझ्यासारखा प्रतापी आणि वैभव संबंध वराकडे पाहून मी निश्चिंत होतो. पण आजच्या या वर्तनानं माझीच नव्हे तर स्वतःची निराशा व्हायला तू कारण झाला आहेस. तरुण पुरुषांच्या उन्मत्तपणाने आम्हा पुरुषांना कितीही अनिष्ट वाटला तरी मुलीच्या सुखाच्या दृष्टीने तो जावयाच्या अंगी आवश्यक असतो हे मला समजते. शिवाय तुझ्यासारख्या लोकात तर जावयाचा मोहही माझ्या मनाला. बाबा, ज्याच्या नुसत्या सहवासानं सगळ्या कोमल सद्भावनांचा नाश व्हायचा, अशा अपवित्र आयुष्याच्या खाईत मला लोटू पाहता यापेक्षा बाबा माझा उघड अंतर का करून टाकत नाही? ब्रह्मकन्येची इच्छा नसता त्याचा विवाहाबद्दल आपला इतका आग्रह का? अहल्या अजून पोर आहे. बृहस्पती उपवारकन्येचे ओझ तिच्या पित्याला किती जाचक होतं याची अजून तुम्हाला कल्पना नाही. अहल्याला असं वाटतं खरं, पण तिचा संसार तुमच्या कल्पनेप्रमाणे मुळीच दुःखप्रद होणार नाही. पितृदेव, आपल्या कन्येच्या सुखासाठी मी पाहिजे ते दिव्य करायला सदैव तयार राहील, याविषयी आपण निश्चंत असा. आकाशावर वज्र प्रहार करून त्यामुळे कोसळून पडलेला उल्का छातीवर झेलून दाखवेन आणि पृथ्वीच्या पोटात बुडी मारून तिथून आणलेल्या अग्निरसात ते उल्काचे दगड बसून त्याचे दिव्य मंदिर आपल्या कन्येला बांधून देईल. मुली, विचार कर, असा वैभव संपन्न पती नाकाराला तुझी तयारी आहे का? पितृदेव, याच्या वैभवाने आपली नटलेली कन्या कल्पनेत वधू म्हणून समोर उभे पाहूनही आपल्या अंगावर रोमांच नव्हे तर घृणेचे शहारे यायला पाहिजेत. छे हे पाहण्यापेक्षा पाठमोर होणंच योग्य आहे. गौतमा, थांब. पितृदेव, आपल्याला मी अहल्येच्या वतीनं अखेरचं सांगते. थांब तू. अहल्येला जन्माचं सुख लाभावं अशी आपली खरोखर इच्छा असेल तर या पशूच्या वैभवाचा गुरुपत्नी तपोधन गौतमासारख्या प्रिय अशा वराला तिला कन्यादान करा. काय? मीही हेच सुचवणार होतो. शिवाय यामुळे आपल्या चिंतेचाही. गुरुदेव, हे शक्य नाही. या भलत्याच कल्पनेने मनाची फसगत होऊ देता कामा नये. नाहीच का? तपोधन तपस्थिराच्या बळावर जगाच्या पावित्र्याचं रक्षण करू पाहणाऱ्या आपल्या नेहमीच्या वर्गांना अशाच वाऱ्यावर विरून जाणार वाटतं. तारादेवी, आश्रम धर्माच्या खडतर आयुष्याची तुम्हाला कल्पना नाही. माझं मन माघार घेत याचं कारण ब्रह्मकन्येच्या भावी विवाहित आयुष्याचा देखाव त्याला भेडसावीत आहे. तारादेवी, विचार करा. पुष्पशय्याचा त्याग करून दर्भाच्या बिछाणावर निघणं सोपं आहे असं का तुम्हाला वाटतं? पितृदेव, हा सर्व प्रकार आपल्याला संमत आहे का? वज्रास्त्राच्या गंभीर गर्जने पुढे याच्या बळी पंचपात्रीच्या केविलवाण्या नादाची स्पर्धा लावणे हा रसिकपणा खास नव्हे. बाबा, मी बोलते म्हणून तुम्ही रागावणार
माझ्याविषयीच्या अनिवार्य प्रेमामुळेच तुम्ही स्वतःची अशी फसगत करून घेता आहात हे मला ठाऊक आहे. पण बाबा, प्रेम असं सोन्यावारी विकता येतं तर मग आणखी काय पाहिजे होतं? तपोधना, हिच्या विनंतीला तुझी संमती आहे असं मी समजू का? पितृदेव, वेदवाणीशी सहोदर असलेल्या आपल्या वचनाला या कृत्यानं आपण हरताळ फाशीत आहात. देवेंद्र, हा सगळा तुझा वास्तविक मूर्खपणाचा परिणाम आहे. बृहस्पती, गुरुपत्नी, तुमच्या सर्वांच्या इच्छेप्रमाणे तपोधन गौतमाची संमती असेल तर थांब. आपल्या वचनाचा उच्चार होण्यापूर्वी मी आपल्याला निर्वाणीचं सांगून ठेवतो. आपण देवांचे अधिदेव आहात. इंद्रपदावरचं माझं अधिष्ठान हे केवळ आपल्या इच्छेची लहर आहे हे मी जाणतो. पण अहल्याच्या प्राप्तीची आड येऊ लागली तर राजव्रताची बंधनं घालणारी असली अनेक सिंहासने लाथेने उलटून टाकायला मी कमी करणार नाही. लग्नाच्या पिंजऱ्यात या भिक्षुकाच्या अभेद्य वाटणाऱ्या कंसात ब्रह्मकुमारी निर्धास्त राहील असा तुमचा भ्रम असेल. पण ज्या पावित्र्याच्या सुंदर अवगुंठनाची ती आज भूषण मिरवीत आहे त्याच्याच पायघड्या तुडवीत या इंद्रप्रसादात देवेंद्राची कामदासी म्हणून तिला खेचून आणेन. तेव्हाच माझ्या आजच्या मनोभंगाच्या घावाची आठवण कायमची बुजे हे ध्यानात असू द्या. देवेंद्र, देवेंद्र, देवेंद्र. ताराताई, अहल्ये, ऐकलंच नाही सारं. या राक्षसाच्या धमक्यांना न भिता तपोधनाच्या संसाराची राणी व्हायला तू तयार आहेस? ताई, या पायांच्या चिरकाल लागणाऱ्या सेवेच्या आशेमुळे मला सम्राज्ञीच्या सुखाचे सप्त स्वर्गही तुच्छ आहेत. पितृदेव, आपली अनुज्ञा असेल तर आपल्या कन्येचा मी आनंदाने स्वीकार करू. प्रेमायुध कांता परडिता, प्रेमायुध कांता परडिता, प्रेमायुध कांता सुखपिक गानी रमे मनोवने, सुखपिक गानी रमे मनोवने, प्रेमयुध कांता परडिता, प्रेमयुध कांता परडिता.
या संतप्त शरीराला ब्रह्मकुमारीच्या आता अहल्येचा नाद सोडणे हितावह नाही का? नाही, कदापि नाही. अहल्या या भोगराज इंद्राची कामजाची राहिली पाहिजे. देवेंद्रा, तिच्या संरक्षणाला गौतमांचे तपस्तेच कमी आहेत असे नाही. मूर्खा, तू कुणासमोर बोलतो आहेस? हे माझे स्फुरणारे बाहू पाहिलेस? ब्रह्मकुमारीच्या अलीकरणासाठी कसे उतावीळ झाले आहेत. त्यातच मान खंडेने होणाऱ्या अंगाच्या काहिलाने भडका उडवला आहे. प्रेम मिलनाची ही उत्सुकता आणि हा अपमानाचा आवेश यांच्या एक वटलेल्या शक्तीला जगात अशक्य असे काय आहे? मग त्या कपटी ब्राह्मणाच्या बायकोला खेचून आणण्याचे पिशाच काय? अरे पण ती आता देवगुरूच्या घरी आहे कुठे? कालच गौतम आणि अहल्या हिमालयावरच्या आश्रमाकडे गेली सुद्धा. काय इतक्यात? आणि तारा सुद्धा बरोबर गेली. तिचा कसला अडथळा आला आहे? झाडावरचं फूल एकदा तोडायचं ठरल्यावर मार्गातल्या गळून पडलेल्या फुलावर पाय द्यायला मागापुढं पाहायचं काही कारण नाही. पण ते निर्माल्य सुद्धा डोक्यावर धारण करायला या राजश्रींना मिळाले. मदना, पण काय रे चंद्रा? अजून त्यांचा विवाह नाही ना झाला? छे त्या बैराग्याचा काहीतरी व्रत आहे. ते संपल्यावर आजपासून 8 दिवसांनी हिमालयावरच्या आश्रमात त्यांचा विवाह होणार आहे. 8 दिवस 8 प्रहराच्या आत अहल्येला आणून इंद्रमहालाची राणी बनवितो. आता वेळ घालून उपयोगी नाही. पितृदेवही गेले आहेत. थोर काय आपण बळजबरी ना? काय हरकत आहे? मदना, तू आहेस ना बरोबर? छे 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 या कृत्यात माझ्याकडून आपणास काडीचेही सहाय्य मिळणार नाही. मूर्खा, काय बोलतो आहेस तू हे? आपले वज्र आणि माझा बाण यांचे सामर्थ्य तोलूनच मी बोलतो आहे. अहल्येचा आपल्याविषयीचा टिटकारा मला माहीत असता आपले जबरदस्तीचे मिलन घडून येण्यासाठी हा मदन रती मात्र प्रयत्न करायला तयार नाही. तू माझ्या शब्दाबाहेर कसा जातोस ते मी पाहतो. आपली समजूत खोटी आहे. प्रेमातून हृदयाची परस्पराविषयी जर खरी आसक्ती असेल तरच माझे राज्य मी गाजवीन. उगीच पातकी लालसेच्या तृप्तीसाठी माझ्या पुष्पबाणाचं पावित्र्य मी कलंकित होऊ देणार नाही. मदना, देवेंद्रा, मदना, तू जरा बाहेर चल पाहू. चल. सारे जगच निमाघरम बनत चालले आहे. देवेंद्रा, तू तरी परत कशाला आलास? कुणाच्याही मदतीशिवाय माझा हेतू पुरवून घेण्याचे सामर्थ्य अजून माझ्या बाहूत भरपूर आहे. छे एवढ्या त्राग्याचं कारण नाही. अहो, मदन खुळा आहे हो. त्याने नाही म्हटलं तरी त्याचाच उपयोग त्याच्या नकळत करून घेण्याची मला एक नामी युक्ती सुचली आहे. सांगू का? मला कपट किंवा युक्तीची आडवणे नकोत. असाच्या असा गौतमाच्या समोरून तिच्या स्त्रीला इंद्रमहाली आणतो. हा देवेंद्रा, हा मात्र निव्वळ वेडेपणा आहे. अशाने आपणच आपले सिंहासन पकडून ठेवाल. ब्रह्मकुमारी आपल्या जवळ कायमची पाहिजे एवढंच आपलं म्हणणं आहे ना? म्हणजे काय म्हणणं आहे तुझं? गौतमाच्या आणि आपल्यामध्ये वैरच उत्पन्न होऊ नये अशी माझ्याकडे एक युक्ती आहे. म्हणजे आपण कपटानं एकदा अहल्येला भ्रष्ट करूया. काय? असल्या भ्रष्ट बायकोला आश्रमाचं दार दाखवल्याखेरीज त्याच्या पडित नीतिमत्तेला गत्यंतर उरणार नाही. आणि मग अरे पण हे सगळं ते माझ्याकडे लागलं. मी आपली अहल्येशी एकांतात गाठ घालून देतो. मात्र चल सांग. मला एका बाबतीत आपलं सहाय्य पाहिजे. आढे वेळे नकोत, मागून घे. बायकोला पळवून नेल्याची गुरुदेवाने आपल्याकडे फिर्याद आणली तर आपण तिची दाद घेऊ नये. ठीक आहे. नाहीतरी या प्रकरणात गुरुदेवांचाही हात होताच. निस्तरा म्हणावा आपली कारस्थानी. पण अहल्याच्या बाबतीत तू काहीच सांगितलं नाहीस. त्याची नको काळजी. हे पहा,
सूचना द्यायला. कपटाच्याच मंत्राला गौतमाचा पिशाचाला गाडून त्याच्या बेवारशी नवरीला या रंगमहाला आणायला काय हरकत आहे. हा चंद्र म्हणतो तसाच केला पाहिजे. बस असंच गौतमाच्या जिवंत शरीरावर पसरायला यासारखे जळजळीत निखारे दुसरे कोणते सापडणार. मी तुझा मुळीच ऐकणार नाही. अरे पण नीट ऐकून तरी घे माझे. चंद्रा, तुला सांगून ठेवतो, काही झालं तरी अहल्ये विरुद्ध मी देवेंद्राला मदत करणार नाही. नाही म्हणजे नाही. ते का? अरे, ज्याचं परस्परावर प्रेम असेल त्यांनीच मदनाच्या मदतीची अपेक्षा करावी. मग मला तारा मिळवून द्यायला मदत करशील ना? असल्या खेळांना मी कधीतरी माघार घेईन. नाही म्हटलं. तुझं नीतिशास्त्र व्हायचं जागृत. तारा आहे परक्याची बायको. तिचं तुझ्यावर मन आहे ना? बस, जखड म्हाताऱ्यांनी केलेली शास्त्र मदनासाठी नाहीत, प्रेमासक्तांचं मिलन करायचं एवढीच माझी नीती. गौतमाच्या आश्रमात राहा आणि ठरल्या वेळी एक तारेला घेऊन एखाद्या एकांत स्थळी घेऊन ये. मी तेथे वेषांतर करून येतो आणि तिला पळवितो. म्हणजे असं की तिच्या मनावर लग्नाच्या बेडीचे थोडेसे दडपण असेल ते आपण उचलून फेकलं पाहिजे. तिचं पाऊल एकदा असे पडले की माझी ओळख पटल्यावर माझं जवळ राहायला सहज तयार होईल. चंद्रा, तुला इतकं शहाणपण असेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. लागली का पुन्हा थट्टेची कळी उमळायला? पण हे ठरलं ना? हो, अगदी. मग चल तर. शिवाय गौतमाच्या आश्रमात राहू
जाऊन तुझंही उद्दिष्ट साधेल. ते कसं? तुला अहल्येला मदत करायची आहे ना. प्रत्यक्ष तू तेथे असल्यावर वनस्त्रीला विलासाचा प्रहर येऊन शृंगाराची खरी मज लुटण्याची संधी त्या दोघांना मिळेल. हो हो, हेही खरंच. हा मी निघालोच. चल. हा, तारेला पळविण्याची सोय तर लागली. तिला पळविल्यानंतर गौतमाला तिच्या शोधार्थ आश्रम सोडावा लागणारच. मग झाला देवेंद्राचा मार्ग मोकळा. तोपर्यंत आश्रमातल्या एकंदर हालचालीवर नजर ठेवायला आणि वेळ पडल्यास एखादा तोडगा लढवायला आपला हस्तक तिथे पाहिजे होता. कोण बरं सापडेल? कोण बरं सापडेल? अगं मर 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 सुद्धा नाही मी कटकट मर मर. हा, मर मर सुद्धा नाही मी सापडला. मर मर सापडला. या बाईल वेगळ्या थेरड्यापेक्षा या कामाला योग्य असा दुसरा कोण बरं सापडणार? छे 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 छे. अरे रे 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 रे, या बायकोच्या कटकटी पायी मी इतका त्रासलो आहे की स्वतः मरून हिला वैद्य व दुःखाचे कायमचे कष्ट द्यावे असे वाटू लागले आहे. का म्हातारे बाबा? काय म्हणतोस? का म्हातारे बाबा? अरे चंद्रा, तू काय म्हणतोस? म्हातारे बाबा, गाडे अजून रस्त्यावर आले नाही वाटतं. अरे चंद्रा, हे माझं लग्न म्हणजे 72 रोग्यापैकी एक व्याधी आहे. ती काय सहज अशी सुधारणार आहे? मग मी सांगतो तुम्हाला औषध. हो हो चंद्रा, औषध सांगणारे पुष्कळ भेटतात, पण गुण आणून देणारे कमी. काही दिवस तुम्ही बायकोचे नाव टाकूनच पहा. काय म्हणतोस? बायकोचे नाव टाकून पाहू? तिला कळूच द्या की तुमचं तिच्या वाचून अडत नाही असे. कुठे राहायचे ते मी तुम्हाला सांगतो, पण मला सांग, तारादेवी अहल्याबरोबर गौतमाच्या आश्रमात गेल्या आहेत ना? अरे गेल्या नाहीत अजून, आज जाणार आहेत. काय म्हणतोस? अजून गेल्या नाहीत? मग तर फारच छान झालं. तुम्ही त्यांच्या बरोबर चला. बरं जाऊ. जा तू. अरे चंद्रा, ती संधी साधून माझ्या बायकोने मला कायमचं सोडलं तर? शट, असं शक्यच नाही. बायकांचा स्वभाव तुम्हाला ठाऊक नाही. बायकांना वटणीवर आणण्याची जालीम मात्र म्हणजे नवऱ्याचा विरह. समजला? हो समजलो, पण पुन्हा परत आल्यावर पहिलं हे रे माझ्या मागल्या. त्याची नको काळजी. हे बघ, मी सांगतो तसं कर. परत आल्यावर तुम्हाला एवढी संपत्ती देतो की नुसते दागिने उचलायला तुमची बायको पुरी पडायची नाही. खरं एवढी संपत्ती देणार? हो हो, अगदी खरं. असं होऊ तर द्या, मग ती चंडाकावटीतून मी दुसरी बायको आणतो. चला, मी या कामास तयार आहे. मग चला तर, पुढे काय करायचे, कसे करायचे ते मी तुम्हाला वाटेत समजावून सांगतो. बरं सांगा. चला. अरे थांब. ही हिमालयावरची जागा खरं
झालेल्या तुला प्रेरणा आहेत, तेव्हा आज तुझ्या मनाला होतील त्या इच्छा पुरवून घे. तू माझी थट्टा तर नाही करणार ना? छे, मुळीच नाही. मला की नाही आज आपलं असं फार वाटतं की या आश्रमाचं एखाद्या उत्कृष्ट महालात रूपांतर व्हावं. हात तिच्या, त्यात काय कठीण आहे? कठीण नाही तर काय, मनाच्या राजवाड्यावर का हौस भागवायची आहे? अगं तसं नाही. तपस्तेजाची शक्ती जी तपोधनांनी साठवून ठेवली आहे त्याच्या सहाय्यानं आज रात्रीपुरता इंद्र प्रासादालाही लाजविणारा असा एक महल करून द्या म्हणावं. पण बाई, पण नाही आणि बाई नाही. देवहूतीला नाही का कर्दमुनींनी असाच एक महल बांधून दिला? तू सुद्धा प्रेमाची खूण म्हणून घे मागून त्यांच्या जवळून. हा चांगला स्वार्थीपणा आहे. आपल्याला आवडेल ते दुसऱ्यांकडून प्रेमाची खूण म्हणून घ्यायचं. अगं स्वार्थीपणा कसला त्यात? वल्लभानं बांधून दिलेल्या रंगमहालासारखं दुसरं कोणतं प्रेमचिन्ह गृहिणीला आवडेल? आणि मोबदल्यात माझ्याजवळ काही मागणं झालं तर? ते मागणारच नाहीत. का? मागायचा नेबडेपणा पुरुष करीत नाहीत. त्यांना जे पाहिजे असतील ते स्वतःच घेतील. हो, चल जा. अगं थांब. तुझ्या प्रेमाची खूण म्हणून. मुद्रिका? मला नको तिचा. अगं त्यांना नको देऊस, माझी खूण म्हणून तुझं जवळ ठेवशील की नाही? तुला नकोशी झाली आहे वाटतं ती. मला ती अशाच ठिकाणाहून मिळाली की ती मला नकोशीच व्हावी. अशा ठिकाणापासून मुद्रिकाच काय तर संपूर्ण पृथ्वी देखील मिळाली तरी त्याचा उपयोग कोणता? प्रेमाची खूण म्हणून ती माझ्याजवळ आली, पण ते सगळं लडकं होतं. आता तुमचं प्रेमचिन्ह होण्याचं भाग्य तरी तिला लाभू दे. बरं बरं, अंगावर काय घालायचं ते नाही सांगितलंस? त्या गवतावर पहुडणारी सगळ्यांच्या पायदळी असलेली हेमपुष्पेच माझ्या वेणीवर घा. अगं हे काय? हो गडे, माझं एवढं ऐकत या रानातून दऱ्याखोऱ्यातून हिंडताना ते पुण्यप्रद पाय त्या गवतावरच्या फुलांना लागून ती पुनीत झाली असते. त्यांच्याच पायधुळीच्या या मनोहर कणांचा शृंगार मला माझ्या डोक्यावर चढवते. बरं चल, आज तुझी इच्छा ती माझी असं मला मानलं पाहिजे. चल, तुला अशी शृंगार पुतळी बनवून सोडते. अशा अवस्थेतले सुख सोय पाहत बसायचं म्हणजे शिक्षा आहे नुसती. काल चंद्राची वेळ झाली तेव्हा त्याला स्पष्ट सांगायला पाहिजे होते की मी आता इथं राहत नाही. याला माझ्या करून काम तरी कोणतं करून घ्यायचं आहे तेच कळत नाही. काय म्हातारे बाबा, काय बातमी आहे? बातमी 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 कसली कपाळाची. मी अगदी त्रास होऊन गेला आहे बघ. आज सकाळी गौतमाचा आणि अहल्येचा विवाह झाला ना? हो हो, त्यामुळे तर मी चिडून गेला आहे बघ. मदनाने सांगितले तेच खरे तर, पण तुला एवढे भडकायला काय झालं? काय झालं? या इथल्या शृंगाराच्या गोष्टी तू पाहिल्या असल्या तर मला हे विचारलं नसतं. गौतमाच्या भेटीसाठी आतुरून वाट पाहत बसलेले होईल. हा सांग सांग पाहू. काय कप्पा सांगू? हे सगळं पाहत बसलो की माझ्या बायकोच्या आठवणी मी एकदा बेजार होऊन जातो. तूच काही एकटा विराहात पडला नाहीस. ती तारा नाही का? ती नाही इथून कुठे जायला उतावळी झाली? ही कसली वाटे उतावळी? नवऱ्याची सावली सुद्धा वर्ज करणाऱ्या बायकांना कसला आलाय विरह? बृहस्पतीने एवढ्या प्रेमाने दिलेली अंगठी तिने आज अहेल्याला देऊन टाकली. काय म्हणतोस? तारे जवळची अंगठी? हो हो. म्हणजे ती अंगठी कसंही करून मला मिळवलीच पाहिजे. तुला कशाला? ते मी तुला नंतर सांगतो. तुला मी आता जायची मोकळी देतो. जा. हा बरं जाऊ. जा. वा रे वा, जायची मोकळी दिली म्हणजे माझा मोबदला कोण देणार? त्याची काळजी करू नको. हे बघ, बिदागीची काळजी तू करूच नकोस.
मी सांगतो तसं तू आता 1-2 घटका वाग. आता इथे गौतम येईल, तू इथेच बाजूला लपून बस आणि गौतमाच्या आणि अहल्येच्या भाषणातला शब्दानं शब्द ऐकून घे. मी आता जातो. गौतम आल्यापासून 1.5 घटकेने तू पुढे होऊन तारेला पळवून नेल्याचं गौतमाला सांग. पळवून नेल्याचं? हो हो, पळवून नेल्याचं गौतमाला सांग. नाही रे, त्या दिवशीचे सगळे तू विसरलास वाटतं. त्याचा आता विचार करू नकोस. हे बघ, उद्यापासून देवेंद्राकडून तुला गृहस्पती बरोबरीचा मान द्यायला लावतो. उगीच आशा लावू नको. नाही रे, ती अंगठी मिळाल्याबरोबर मला उत्तरेकडेच्या सरोवराकाठी येऊन भेट. चुकू नकोस. चल. बरं. अरे, हा मदन आला वाटतं. याला कशाचाही चुकावा लागता कामा नये. अरे बापरे, आज पुन्हा चंद्र बलता दिशेला का उगवला? वेश बदलला की आयुष्याची दिशा ही बदलावी लागते. असं का? मग आता तुझी दाढी उपटून अरे थांब थांब. आणि गौतमांना बोलावून तुझी ही दिशा बदलून टाकतो. चल जा, आपल्या ठरलेल्या ठिकाणी जाऊन बस. गौतम मुनी इकडे आले की मी तारेला घेऊन बाहेर पडतो. ते थेट तुझ्या हवाली. चल हो पुढे, या आल्यास त्या. अरे जा लवकर, या आल्या. जा रे जा.
फुलबावया ऋतुराजया फुलबावया ऋतुराजया फुलबावया गळित गंध साठला गळित गंध साठला आतुर हो दया आतुर हो दया ऋतुराजया फुलबावया ऋतुराजया फुलबावया गायन लहरी दाटल्या भारी गायन लहरी दाटल्या भारी गायन लहरी दाटल्या भारी गायन लहरी दाटल्या भारी बासरीत या अनिला बासरीत या अनिला मुक्त त्या करी मुक्त त्या करी ऋतुराजया फुलबावया ऋतुराजया फुलबावया गायन लहरी दाटल्या भारी गायन लहरी दाटल्या भारी गायन लहरी दाटल्या भारी गायन लहरी दाटल्या भारी गायन लहरी गायन लहरी गायन लहरी दाटल्या भारी बासरीत या अनिला बासरीत या अनिला मुक्त त्या करी मुक्त त्या करी ऋतुराजया फुलबावया ऋतुराजया फुलबावया गळित गंध साठला गळित गंध साठला आतुर हो दया आतुर हो दया ऋतुराजया फुलबावया ऋतुराजया फुलबावया ऋतुराजया 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 फुलबावया ओगली आता मुळीच आवाज करायचा नाही चल जाऊया नदीकडे अरे तिकडून गौतम मुनी येते तिकडून चल अहल्ये स्वामी कोण हा खट्यापणा अरे रे आमची हौस राहील पण ती बिचारी प्रेममुक्त झाडे सुद्धा पदर धरधरून बसवतायत तरी बसायचं नाही ना आता कसं करायचं बाई माझ्याशी तर बोलायचेच नाही असे दिसते आहे काहीतरीच बोलायचं बिचारा वारा सुद्धा बोलणं ऐकण्यासाठी स्तब्ध राहिला आहे नाहीतर आता ओठ हल्ले या शब्दाचा उच्चार तरी ऐकायला मिळाला असता छे छे नुसती मान हलवून नाही हा भागायची काहीतरीच मी त्यासाठी नाही हलवली मान काय काय ही किंमत आज आशा होती की ती तिरपी निजर ओळखीच्या औषधाने ते सरळ होईल पण पाहतो तो कोपऱ्यातील चोरवाट तर गेलीस पण हम रस्त्यावरची डोळ्यांची महाद्वारे ही बंद झाली या गोडवाणीच्या गंगेत सारखं डुंबत राहावंसं कुणाला वाटणार नाही जाऊ दे या वाहत्या वाणीच्या ओघापुढे मौनाचे अडथळे फार दूर वाहून जाऊ दे ये या संकोचाला दूर हाकलून लावण्याकरिता माझ्या पुरुषी धीटपणाचा मी तुला सहाय्य देतो वा आपल्या मैत्रिणीच्या बोटावर नाचायला मिळाल्यावर ही मुद्रिका कशी आनंदाने चमकत आहे पहा कशी लबाड आहे बोटातून काढल्याबरोबर काय तिचे तेज ओसरले आहे स्वामी काढून टाकू द्यावी नाही फुलं ती खरंच आवडत नसतील तर अहल्ये न विचारता
मोठी काढून घेतली म्हणून राग आला वाटतं. बरं ही घे परत आपल्या. नको नको, याच हातात ती चांगली दिसते हो. छे, असल्या भस्मचरित हातात जवाहीर घालणं म्हणजे उकिड्यावर रत्न फेकल्यासारखंच नाही का? खड्याचं अंगठीचं महत्त्व खड्याच्या किमतीवरनंच वाटणार आहे ना. वा, प्रेमाची खूण घेण्याची ही जबरदस्तीची रीत मोठी खाशी आहे. माझा राग तर आला नाही. कशाबद्दल? प्रथमापासूनच मी आपल्या मर्जीच्या बाहेर जात चालले आहे. मला कल्पना नव्हती हो, नाहीतर न आवडणारा हा फुलांचा शृंगार मी केलाच नसता. अगं अहल्ये, ते मी उगीच म्हटले. तू माझ्यासाठी एवढे क्लेश सहन केलेस, मग तुझ्यासाठी मला काहीतरी करू दे. सांग अहल्ये, तुझी काय इच्छा असेल ते. मला काही नको. माझ्या दर्शनाने जो प्रसन्नतेचा अलंकार त्या मुखावर झळकतो आहे त्याने माझा 7 जन्माचे भाग्य उजवल्यासारखे दिसते आहे. एवढेच नेहमी लाभावे, यापेक्षा मी आणखी काय मागू? अगं काहीतरी माग, शुल्लक का असे ना, पण तुझी इच्छा तरी सांग. या मिलनाच्या आनंदात तुझ्या हौशी सुद्धा लाजीने चूर होऊन पाहत आहे का? मधु मिलनात या विलोपले, मधु मिलनात या विलोपले, मधु मिलनात या. स्वरभाव काय विलोल हे, स्वरभाव काय विलोल हे, मधु मिलनात या विलोपले,
या आश्रमाचा आत्ताच्या आत्ता एखाद्या उत्कृष्ट महालात रूपांतर करावं. आणि काय अहल्ये, हे काय ऐकतो आहे मी? छे बाय, पुरं ऐकून सुद्धा घ्यायचं नाही. अरे रे ब्रह्मकन्ये, माझ्या मनाची तू केवढी निराशा केली. तुझ्या मनाच्या मुळाशी या विलास प्रियतेची कीड आहे. अहल्ये, तुला देवेंद्राशी विवाह न केल्याबद्दल पश्चाताप तर होत नाही ना? शिव शिव, या पायांची शपथ घेऊन सांगते. छे, काही नको. पण अहल्ये, हा विलक्षण विचार तुझ्या मनात तरी आला कसा? आज ताराताई सांगत होती, सहज देवहूती आणि कर्दमांची गोष्ट निघाली. देवहूती देवींनी आपल्या पतीकडून याच काश्मीरात एक विलास मंदिर बांधवून घेतले. त्याच आठवणीवरून सहज इच्छा झाली. अगं इतकेच ना, तुझ्यासाठी महलच काय? त्याची आता आठवण सुद्धा नको. माझी चूक झाली मुळे. कुठे देवहूती देवींची सेवेची तपश्चर्या आणि कुठे माझी स्वार्थी हौस. आता छे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे खरंच मनापासून नको. तपश्चर्येची दिव्य शक्ती असल्या कामाकरता खर्च करायची. शिवाय मला तरी आता तसं वाटणार. गेले विलासी मन विलयासी, गेले विलासी मन विलयासी, गेले विलासी मन विलयासी, कुठेही प्रिया हो सासे. गेले विलासी मन विलयासी, गेले विलासी मन विलयासी. फासे ती राही ते फासे धुतीच्या जीवासी, धुतीच्या जीवासी. ते जान तुला तयासी, गेले विलासी मन विलयासी, गेले विलासी मन विलयासी. ती राही ते भासे, ती राही ते भासे धुतीच्या जीवासी, धुतीच्या जीवासी. ते जान तुला तयासी, गेले विलासी मन विलयासी, गेले विलासी मन विलयासी. कुठेही प्रिया हो सासे, गेले विलासी मन विलयासी, गेले विलासी मन विलयासी, गेले विलासी, गेले विलासी, गेले विलासी मन विलयासी. अहल्ये, माझा हट्ट म्हणून दे. तुझ्यासाठी हे माया मंदिर मला तयार करावंच लागेल. अहल्ये, हे बघ तुझ्यासाठी माया मंदिर. वा, खूप छान. हसती आहेस का? काय हा स्वभाव? मी हट्ट धरला तेव्हा एवढं बोलून घेतलं. मग त्याचं परिमार्जन नको का करायला? अजून हसतेच आहेस? अहो, एकदा स्वतःकडे पाहायचं होतं. अंगावरचा हा तापसी वेश आणि हे समोरचं विलास मंदिर, हे पाहून हसू येईल नाही तर काय. का एखादा भिक्षेकारासारख्या या मंदिराच्या दारात मी तुला उभा वाटतो की का? मग त्यात काय झालं? तुझ्या प्रेमाची याचना करीत मी उभा आहे तो भिक्षेकरी म्हणूनच नव्हे का? तसं नव्हे, पण हा विसंगतपणा पाहून. तर मग काय विलासी राजकुमाराचा वेश धारण करू?
मी काही सांगत नाही बाबा. छे, असे वेड्यासारखं करून उपयोगी नाही. शिवाय वेश बदलला की पुरे. तुझी ओळख बुजून तुझं प्रेम केवळ पोशाखावरच असल्याचा प्रत्यय नको. पण अहल्ये, तो प्रत्यय मला नको आहे. असं होणं शक्य नाही. श्रीचारित्र्याच्या कथा मीही ऐकल्या आहेत. प्रत्यंतराशिवाय बोलण्यात काय अर्थ आहे? म्हणजे तू म्हणतेस मी वेश बदलला की तू मला कसंही ओळखशील? हा प्रश्नच नको. ठीक आहे, तुला फसवणं माझं काम. असा बेमालूम वेश करून येतो की तुला ओळखणंच कठीण होईल. खुशाल यावं, मी ओळखीनच ओळखीन. पौर्णिमेचा चंद्र कितीही मेघाच्छादित झाला तरी समुद्राला भरती यायची राहत नाही. देवी धावा धावा तपल्या धावा धावा. हा आवाज कोणाचा? अरे काय झालंय तरी काय? अरे झालंय तरी काय? तारा वहिनीला पळवून नेलं. पळवून नेली? कुणी? कोठे? आम्ही सरोवरच्या काठावर बसलो होतो. दूर अंतरावर एक धिप्पाड मनुष्य तिला बळजबरीने ओढून देत होता. चल त्या जागेवर माझ्याबरोबर. आपण जाणार? अगदी असाच्या असाच. हा वेळपर्यंत तो अदम कुठच्या कुठे गेला असेल. सवर्ता तू हो पुढे, मी आलोच. मला काही सुचत नाही. का कुणाला ठाऊक आपणापासून दूर राहू नये असं वाटतं. छट, वेडीच आहेस. आपला कुमार आहे ना सोबतीला. मी बरोबर आले तर? छे छे, मी का हौसेने जातो आहे. आलोच. स्वामी नको, अशा व्याकुळ नजरेने तू माझ्याकडे पाहू नकोस. मी जात असलो तरी माझं हृदय मी येथेच ठेवून जात नाही का? अहल्ये, बघ, तुझ्या स्पर्शाने शरीरावर उमटणाऱ्या या लहरी थांबायच्या परत येतो की नाही ते बघ. जाऊ ना? आलोच. भेटीची आठवण हृदयावर 7 जन्म टिकण्या इतकी खोल कोरलेली असते खरी. त्यांच्या वाटेकडे डोळे लावून माझे बसलेलं मन आता दुसऱ्या कशानेही शांत होणार नाही. प्रियकरा, या दासीला जवळ नाही का घ्यायचं? आकुल ही प्रेम हता कांता, आकुल ही प्रेम हता कांता, आकुल ही प्रेम हता कांता. हो मिलनासी आता नाथा, हो मिलनासी आता नाथा.
जगाला आंधळं असतं खरं, पण आपल्या माणसासाठी ते डोळ्यात तारकाचं तेज घेऊन येतं. कुमारा, इथं जवळ उभं असायचं आहे ना, माझ्याशी खोटं बोलू नकोस. इथं जवळ उभं राहून तुला सांगू नको म्हणून सांगितलं आहे, होय ना? देवी, असं काय अगदी करतेस? ते आज येणार. जलक्रीडा करायला आलेल्या अप्सरांनी मला सांगितले. या बाणावरची फुलं पाहिलीत? त्यांना पक्क बांधून टाकावं लागलं आहे, नाहीतर नाचून नाचून पुरे केलं असतं त्यांनी. हे बाण अप्सरांनी तुला द्यायला दिले आणि निरोप सांगितला. काय काय सांगितला निरोप? निरोप सांगितला की या बाणांचा स्वीकार करा, आज तपोधन खास येणार. ठीक आहे. ऐक लबाडा, माझ्याशी खोटेपणा करतोस? नको, मी ही इथेच उभी राहते. मला इतका वेळ ताटकं ठेवल्याबद्दल मला रागवलेच पाहिजे. मी नाही उघडीत दार. कुमारा, जा दार उघड पाहू. देवी, तुला काहीतरी भास झाला. देवी, कोण आहे आत? छे, हा निराज आवाज. हा, समजले. ही मला फसवायची युक्ती आहे. निराळा वेषात येऊन आजच माझी परीक्षा घ्यायची आहे. पण मी पक्की आहे म्हणावं. नुसत्या बदललेल्या आवाजानं मी फसायची नाही. कुमारा, उघड म्हणते ना दार. आत कुणी आहे का? काय? कुणीच पुढे येत नाही? बरोबरच आहे. मन खात असल्यावर एकदम उजेडा देण्याचा धीर कसा होईल? या या, असे आत या. छे, इतका फरक कसा होईल? कुमारा, कोण पाहिजे विचार बरं त्यांना. काय हो, आपले काय काम आहे अशा कातर वेळी आमच्या आश्रमात? कुमारा, कामाने अडलेल्याला वेळ काय आणि प्रसंग काय? तपोधन गौतम मुनींचा आश्रम हाच ना? हो, पण आमचा आश्रम म्हणजे काही धर्मशाळा नव्हे. का हे कुमारा? महाराज, माझे पती इथे नाही, तेव्हा या वनात संध्याकाळच्या अंधारात रस्ता चुकून मी भटकतो आहे. आज रात्रीपुरती या आश्रमात माझी सोय होईल का? महाराज, माझे पती इथे नाही, पण आतिथ्य धर्माप्रमाणे मी आणि हा कुमार आपली योग्य ती सेवा करू. आपण संकोच मानू नये. हे घर आपलेच आहे असे समजा. वाटेल त्या वाटसराला घर आपलंच आहे असं मानवाची परवानगी दिल्यावर मग काय पाहिजे? कुमारा, जा, आज जाऊन त्यांची व्यवस्था कर पाहू. आलोच. मीही आले. जा. हाच माझ्या पुरुषार्थाची खरी कसोटी आहे. हे माझे हृदय असे. छे, इतका खटाटोप करून तोंडाशी आलेला गोड घास हातातून सुटता कामा नये. गौतमा, तुझ्या कपाळी संन्यासाची राग अगदी वज्रलेप फासतो. मी पूर्ण शुद्धीवर आहे ना. प्रेमविचारांच्या तंद्रीत आश्रम धर्मात काही न्यून पडले तर त्यांचा राग नाही का व्हायचा माझ्यावर? आर्य, आपण कुठे असता? कुणीकडे जाण्याच्या वाटेने आपण हा प्रवासाचा वनवास स्वीकारला आहे. वा वा ब्रह्मकुमारी, हेच तुझं माझ्यावरचं प्रेम ना? काय म्हणालात आपण? मी गेलो त्यावेळी तरी मी तुला सांगितलं होतं, तुला ओळख पटणार नाही म्हणून. घे, पहा आपल्या प्रेमाची कसोटी. यांना वेळ तर लागले नाही? मी गेलो त्यावेळी माझी चातकासारखी वाट पाहत बसेन म्हणून सांगितलंस, आणि आता येऊन अर्धी घटका झाली तरी? नराधमा, चांडाळा, मी एकटी आहे असे समजू नकोस. वा वा, छान. पतीला आळवण्याच्या प्रार्थना सुद्धा काय प्रेमपूर्ण आहेत. काय आपण? छे, पण इतका फरक कसा होईल? का? ज्याने आपल्या तप सामर्थ्यानं फुल वेलींना शृंगारलेल्या आश्रमाचे दगडी मंदिरात रूपांतर केले. महाराज, मला अशी दुग्ध्यात ठेवू नका. छे, पण हे पाय ते नव्हेतच. चेहऱ्याच्या ओळखीवरच पाणी पडल्यावर पायांची कुठून राहणार आहे? अहल्ये, मी तुला काय सांगितले होते? माणसावर बायकांचे प्रेम नसते, वेशभूषेवर असते म्हणून. अशा अर्थाचे बोलणे झाले होते, पण ते असे नव्हते. काय हा प्रसंग माझ्यावर आला आहे? थांब अहल्ये, पहा,
माझ्याकडे नीट पहा. तरी तुला सांगतो, तुझी स्त्री दृष्टी कितीही अंतर्भेदी असली तरी माझ्या तपस्येच्या सामर्थ्याने मी माझे शरीर इतके बदलून टाकले आहे की तुला माझे मूळचे स्वरूप ओळखू येणे मुळीच शक्य नाही. आपण कोणीही असा नाहीच असे व्हायचे. मी अगदी रडकुंडीला आले आहे हो. खऱ्या स्वरूपात दर्शन द्यायला काय हरकत आहे? आता ते उद्याच्या सूर्योदयापर्यंत शक्य नाही. मीच वेडा तुझ्या नादाला लागून इतर कामीन जनाप्रमाणे शांदिष्ट बनलो. काय हे काहीतरीच बोलायचे. मी केलेले वेषांतर ओळखू येणार नाही म्हणताच मोठ्या तोऱ्याने त्यावेळी म्हणालीस. काय म्हणाले मी? तुला सत्य सांगितले तरी तुला ओळख पटेल? तेच वाक्य नक्की त्याच शब्दात सांगावे. आता काय सांगून न सांगून सारखेच? नाही, सांगावंच तेवढं वाक्य. तू म्हणालीस आठवते तुला, पौर्णिमेचा चंद्र मेघाच्छादित झाला म्हणून समुद्राला भरती याची चुकत नाही. होय, पण काय ही कुचंबणा. माझ्या स्थितीची आपल्याला कल्पना नाही काय? आपले पूर्वीचे रूप घ्यावे गडे. खऱ्या प्रेमाच्या व्यवहारात या नाडकीपणाला कितीसा अवसर द्यायचा. अजून तुझी शंका निवृत्ती झाली नाही? अहल्ये, माझे शरीर बदलले आहे, पण तुझ्या प्रेमाने भारलेले माझे मन जशाच्या तसे आहे. ये या वक्षस्थलावर बसून ते घालीत असलेल्या प्रेमाची साथ ऐक, म्हणजे तुझे मन निशंक होईल. होय, पटली, पुरी खात्री पटली. पण काय ही भलती छळणूक. वा, मगाशी पाय ओळखू आले नाहीत, पण आता हे हात ओळखले वाटतं. अरे हो, हिने सांगितल्यावर मग काय. माझ्या मैत्रिणीने आपल्या बेमालून वेषांतरातही आपला हात न सोडणाऱ्या माझ्या सखीने ग्वाही दिल्यावर मग कसली शंका उरणार. बरोबरच आहे, आपल्या जातीवरच जास्त विश्वास असायचा. काय बोलणे होईल तेवढे ऐकून घेतले पाहिजे. पण ताराताईची हकीकत सांगावी आधी. तिची कसली हकीकत? अगं, आपला संवर्त वेडा बृहस्पतीना तिचा विरह सवेना आणि उघडपणे न्यायला याची तर लाज वाटू लागली. तेव्हा परफारेच त्यांनी तिला सरोवरावर गाठली. ती जरा अनुमान करू लागली. तेव्हा तिला बळे जोडल्यासारखी करून त्यांनी तिला बरोबर नेले आणि त्यांना न ओळखता हा वेडा आला सांगत की तारा वहिनीला पळवून नेले, तारा वहिनीला पळवून नेले. ही मात्र थट्टा कसली. पत्नीच्या विरहानं पतीची काय अवस्था होते याची तुला कल्पना नाही. चांगली कल्पना आहे, म्हणूनच इतक्या लवकर यायचं झालं असेल. बरं, मला लागला थोडासा उशीर, पण तू तरी आता दूर दूर राहून पळाची घटका का करते आहेस? आज हे असं मनाला कात बरं वाटतं आहे. आपल्या रूपाचा गुप्त तिरस्कार येतो आहे. अगदी वाऱ्याशी उभं राहू नये असं वाटतं. म्हणजे तुझी दहशत अजून गेलेली दिसत नाही. अहल्ये, माझ्या हृदयाशिवाय तुला दुसरे विश्रांती स्थान कोणते आहे बरे? ही तुझी खुळी भीती घालवलीच पाहिजे. माझे अवयव माझ्या इच्छेने न हालता कुणाच्या तरी दैवी इच्छेने हालतात असं वाटतं. ये तिथे मस्त पडून पहा जरा. बस इकडे निवांत बसून पहा. सापडलीस अखेर माझ्या जाळ्यात. गौतमा, माझ्या एका चुंबनाने तुझ्या विवाह सोख्याची राग करून टाकेल. हा तिकडचा आवाज. चांडाळा, कोण आहेस तू? चांडाळा, तू ना धावा.
नाही. माझा अधपात झाला तरी हरकत नाही. तुझ्यासारखी पावित्र्याची धनी आणि परमांगल्याची खनी माझी पत्नी असल्यावर मला कशाची भीती आहे? काय अहल्ये? आज माझा सूड पुरा होणार. घमेंड खोरा घे आपली सुडाची होत पुरवून. माझ्या वदाने तुझा कायमचा अधपात होत असल्यावर असल्या हजारो मरणांना मी तयार होणार. भेकडा पाहतोस काय? कर माझा वध. तपस्व्यांच्या कायमच्या अधपाता इतके दुसरे कोणते समाधान आम्हा विलास राजांना प्रिय असणार? मग इंद्रा, हे समाधानही मी तुला मिळू देणार नाही. जगत कार्यासाठी साठवलेले तपश्चर्याचे सामर्थ्य या मंत्राने सिद्ध करून तुला भस्म करून टाकतो. म्हणजे माझ्या वधाचा कलंक तुझ्या हाताला लागणार नाही. करून पहा, मंत्र सिद्धी करून पहा. अरे स्त्री लंपटा, ऋषिकुलात जन्म घेऊन जगाच्या कल्याणाकरता अंगी बाण व्हायचे तपस्याचे सामर्थ्य बायकोच्या नादाने विलास मंदिरे बांधण्यात खर्च करतोस. हाय आता मात्र घात झाला. आता तपस्याची भीती कुणाला घालतोस? अहल्ये, चल. कफलक बनलेल्या या मुर्दात नवऱ्याचा मोह अजून तरी सोड. नीचा, तुझ्या वधाच्या कलंकाने माझ्या पुढच्या आयुष्याची रवरवाची घाई झाली तरी चालेल. माझ्या डोळे देखत माझ्या पत्नीचा अपमान. इंद्रा, तू मृत्यूला सिद्ध हो. मूर्खा, तेजस्वी तारका म्हणून का उगीच उल्कापाताच्या दगडांना कवतातोस? या देवेंद्राने घेतलेला चुंबनाचा ओलावा जिच्या ओठांवरून अजून वाळ्या नाही, त्या पत्नीच्या पावित्र्याची घमेंडा मला सांगतोस? इंद्रा, विचार तुझ्या या लाडक्या पतिव्रतेला. परपुरुषांनी भ्रष्ट केलेला स्वतःच्या पतीच्या बायकोसाठी जगावर उपकारक होणारे तपस्याचे तेज कायमचे गमून बसायला तयार होतोस? धिक्कार असो तुझ्या शहाणपणाला. अहल्ये, हे शक्य नाही. ब्रह्मकुमारी, महाराज मी हतभागिनी आहे. हे आडेवेरी, ही लपो. अहल्ये, याने सारखा चालवलेला माझ्या अंतकरणावरचा अग्निवर्ष पाहूनही तू गप्प आहेस? सांग, एका शब्दाने तरी सांग. पण सांगायला तरी कशाला पाहिजे? तुझे पतिव्रतेचे तेजस इतके प्रकार आहे. नका दिने संबंधी याचा भलता अभिमान धरू नका. नाथ गेल्या जन्मी कोणा सवाशीच्या कुंकवात मी काजळ कालवून ठेवले म्हणून या आधमाच्या रूपाने दुर्दैवाने येऊन छटाव साधिला. काय हे खरे आहे सगळे? पापिणी, हे सांगताना तुझी जीभ जळून कशी पडली नाही? कोणत्या मोहाने हा पापाचा नरक तुला इतका प्रिय वाटला? नाथ, याच्या रूपाने आपणच आला आहात अशी याने माझी दिशाभूल केली. उलटे करून सोडून वर ढोंग याच्यात आणि माझ्यात असे तू कोणते स्वामी पाहिले? नाथ आपल्या ध्यानात नाही. माझे जरा ऐकायचे होते. हल्ले आता उजळ माताच्या आयुष्याची आशा सोड आणि चल माझी नाटक शाळा बनवून. ए भडंग भिक्षुका, तुला एकदा सांगितले तेच पुन्हा सांगतो. स्त्रिया म्हणजे जन्मतः विलासिनी. आश्रमातल्या खडकर आयुष्याच्या हाल अपेक्षांना विसरून ही मला वश झाली आहे. चांडा, कुठे फिरशील ही पाप? आता तू माझ्या कचाटात पूर्णपणे सापडले आहेस. स्त्रियांच्या कावेबाजपणाचा मला पूर्ण अनुभव असल्यामुळे हिचा माझ्यावर विश्वास बसेना. म्हणून प्रेमाची साक्षीदार म्हणून हिने ही पहा, ही अंगठी माझ्या बोटात घातली. काय? अरे रे, इतका वेळ मी या जळत असलेल्या या चित्तेच्या आगेत या शेवटच्या भडक्याने माझी कवटी फुटायच्या बेतात आली आहे. अभागी गौतमा, धिक्कार असो तुझ्या विवाह मोहाला. विलास मोहनना बळी पडून गौतमा, तू आपल्या कुलाची खरी राख रंगोळी करून घेतली आहेस. प्रत्येक शब्द उच्चारण्याच्या प्रयत्नात माझा प्राण बाहेर पडू पाहतोय. पुरे कर हे नाटक आहे. ही अंगठी ह्याच्या हातात गेलीच कशी? ईश्वर साक्ष सांगते, मला यातलं काही माहिती नाही. बेहराम, विश्वासघातकी, माहीत नाही, कपटी, कृतज्ञ. नाथ, क्रोधाच्या भरी पडून आपण हा अन्याय करीत आहात. तुझ्या प्रत्येक शब्दातून सुटणारा हा विषारी श्वास या जगातल्या पावित्र्याला धुळपण करीत आहे. स्त्रीचे अंतकरण म्हणजे विश्वासघात आणि ढोंग. या घाणीने कुजलेले आगर
समजले. यापेक्षा आपल्या हातात मरण दिले तर तो मी मोक्ष माने. पापिणी, पतीचं प्रेम पायाखाली तुडून या जाराशी शृंगार करू पाहते. तुझ्या दर्शनाने पुण्यत्वांना सुद्धा रौरवाची गती येईल. जा जा तू माझ्या दृष्टी समोरून. नका नका, माझ्यावर असा अग्निवर्षाव करू नका. स्वप्नात सुद्धा परपुरुषाचं मी चिंतन केलं नाही. माझ्या 7 जन्माची पुण्य उजवून मी आपलं पदरी पडले. दुर्दैवाच्या या घाल्यामुळे आपले विवाहाबद्दल पार तोडून टाकले आहेस. जा तू माझ्यासमोर उभी राहू नकोस. जा जा म्हणतो ना. असले अमंगल शब्द मला ऐकू नका. आपली इच्छा नसेल तर पत्नी पदाचा मी मान सोडते, पण आपल्या सेवेला मला अंतरवू नका. सेवा घडू पदाची, सेवा घडू पदाची, ही आस एक जीवा, ही आस एक जीवा, येणे सपात की हा, येणे सपात की हा, मम देह धन्य भावा, मम देह धन्य भावा, सेवा घडू पदाची, सेवा घडू पदाची. ओवाळण्यास भावे उजळीन नेत्रदीपा, ओवाळण्यास भावे उजळीन नेत्रदीपा, वाहील शेवटिया, वाहील शेवटिया, निर्गंध जीव पुष्पा, निर्गंध जीव पुष्पा, सेवा घडू पदाची, सेवा घडू पदाची. ओवाळण्यास भावे उजळीन नेत्रदीपा, ओवाळण्यास भावे उजळीन नेत्रदीपा, वाहील शेवटिया, वाहील शेवटिया, निर्गंध जीव पुष्पा, निर्गंध जीव पुष्पा, सेवा घडू पदाची, सेवा घडू पदाची, आस एक जीवा, आस एक जीवा, सेवा घडू पदाची, सेवा घडू पदाची, सेवा घडू काय लोचट बायको आहे. हल्ले चल सोड हा वनवास. असल्या दीर्घायुने तू इंद्रलोकाच्या विलासांचा उपभोग मात्र लांबणीवर टाकत आहेस. हे पाय मी सोडणार नाही. या ढोंगाने मी फसेन असे तू समजू नको. आषाढभूत पिच्छाचा ने या तुझ्या जाळणी सखीला माझ्यासमोर. तुला क्षिती नसेल, पण माझ्या उपपत्नीचा निलाजरेपणा मला सहन होत नाही. हल्ले चल या सुखासुखी झालेल्या सुटकेचा आनंद मानायचा सोडून मुकाट्यानं माझ्या बरोबर चल. सोड दिला. गुरुपत्नी, काम संतप्त पुरुषाच्या द्वेषाला तात्पुरत्या अडथळ्याने अधिक आवेश सरतो हे ध्यानात असू द्या. नीचा, माझ्या जीवात जीव आहे तोवर माझ्या सखीच्या नखालाही स्पर्श करण्याची आशा बाळगू नकोस. हा तुझा नाडकी सूड वाटतं. स्वतःच्या विरहात विरंगळा म्हणून गौतम मुनीने उभ्या केलेल्या या माया मंदिरात या दगडी पुतळ्यासमोर हा अत्याचार करून सुडाची हौस पुरवून घेत होताच वाटतं. ताई, असं काय करतेस? माझे जरा ऐकायचे होते. छे, मी इतकी खुळी नाही. हे खुद्द गौतम मुनी आहे म्हणतेस? हा अत्याचार पाहून दगडात चेतना येऊन त्याने निश्चाचे नरडे दाबले असते. मग आपल्या नवऱ्याचे नाव सांगणाऱ्या हाडामासाच्या मनुष्याने काय अनर्थ करायला पाहिजे होता? ते पूर्वजन्मीचे पत्नीचा अपमान करणाऱ्या नीचाचे नरडे दाबून ते उन्मत्त शब्द आतले आत जिरवून टाकले असते.
नाही. अहल्या आता या भोगराज इंद्राची कामदासी राहिली आहे. अहल्येचा आणि माझा कायम संबंध तुटला. काय काय सांगताय आपण? ताई, या निचाने खोटाच बहाणा करून आपणच या आश्रमाचे धनी असल्याचे मला भासविले. असा भास व्हायला तुला वेळ तर नव्हते ना लागले? ताई, जाताना मला सांगायचं झालं, मी निराळ्या वेशात येऊन तुला चकित करीन. या निचाने तपस्येच्या बळावर आपण आपले शरीर बदलले असल्याचा आविर्भाव केला. एकांतात झालेली आमची भाषणे खुणे दाखल सांगितली. कवटाणी, का उगीच ढोंग करते आहेस? हृदयात साठवून ठेवलेली ती पहिल्या प्रेमवचनाची भाषणे या दुष्टाने ऐकणे तरी शक्य आहे का? आणि त्या दिवशीचे नाटक करून ही अंगठी मला दिली होतीस, ते या पापीच्या हातात गेलीस कशी? अंगठी याच्या हातात? या खास दृष्टाचेच काहीतरी कपट असले. होय, हे सारे माझेच कपट होते. का उगीच डोक्याशी नव्हता? हे सारे माझेच कारस्थान होते. संवर्ताला तुझ्या बरोबर आश्रमात पाठवून गुरुपत्नी तुला चंद्राकडून पळून अहल्येला एकटा गाठण्याचा आमचा विचार होता. चंद्राचा डाव कल्पनेबाहेर यशस्वी झाला. काय? शशीदेवाचा डाव? होय, चंद्राचा डाव. आमच्या अपेक्षेप्रमाणे तुझ्या शोधार्थ गौतम गेला. संवर्ताने आश्रमात चोरून ऐकलेल्या तुमच्या भाषणाचा आणि युक्तीने मिळवलेल्या या अंगठीच्या जोरावर मी अहल्येला फसवलं आहे. पण आता त्या भाकट कथा कशाला? खुशीने असो वा जबरीने असो, मी अहल्येला भ्रष्ट केला आहे. पण तेवढ्यानं माझं समाधान होणार नाही. हिला माझी कायमची नाटकशाळा बनवून याच प्रतिज्ञेने मी धडपड चालवली आहे. इंद्रप्रसादात माझा झालेला अपमान हिचा राखेचा इरेज करून टाकेल याच प्रतिज्ञेने मी ही धडपड चालवली आहे. ती आशा आता सोड. का? तुला वाटतं तितका यात कठीण काहीच नाही. गौतमाचा हिला असलेला आश्रय कायमचा नाहीसा करण्यासाठी मी हा व्यूह रचला होता. आता या भ्रष्ट झालेल्या पत्नीचा त्याग करावा लागल्यावर ही माझ्या विलास मंदिरात यायला कितीचा उशीर. तुझ्यासारख्या दैत्याने कपटाने घेतलेल्या दंशाने प्राण जाण्याची वेळ एकदा टळली. आता आपल्या पत्नीला लागणारे नवजीवन नाकारण्या इतकं तपोधनांचं अंतकरण कठोर असेल अशी आशा बाळगू नकोस. ब्रह्मकुमारी, मगाशी मी तुला कठोरपणे वादवली याची तुम्हाला क्षमा. तुझ्यासारख्या प्रेमळ उदयापुढे मजसारख्या असंख्य गौतमाची काडी इतकी किंमत नाही हे आज मला समजले. हा गौतमा, हवयाच्या आहारी जाऊन ऋषी धर्माला विसरू नकोस. धर्मग्रंथांचे भारे डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या तुझ्यासारख्या दांभिक धर्म मार्कंडाला भ्रष्ट पत्नीने की सिद्ध केलेल्या अग्निहोत्र एक वेळ चालले तरी तुझ्या पूर्वजांना रौरवाची गती मिळेल याची आठवण ठेव. तुझ्यासारख्या सैतानाला सुळाचे असुरे लाभू नये म्हणून काही करायला मी मागे पुढे पाहिले नसते. पण तारादेवी, पूर्वजांचे ऋण माझ्या डोक्यावर असल्यामुळे या दुर्दैवाच्या घाल्यामुळे मला ब्रह्मकन्येचा स्वीकार करता येत नाही. मी आपल्या पायापाशी निर्वाणीची विनवणी करते. माझ्या एकटीच्या दुर्दशेची आपल्याला पुरेशी कीव येत नसेल तर जगातल्या पती नभागिनींच्या करुण वाणीचा आक्रोश सहायाला घेऊन मी आपली याचना करते. आपण पाहिजे तो शाप द्या, पण प्रत्यक्ष दुर्दैवाचे साथीदार बनून पत्नीला निष्ठुर जगाच्या मानभावी दयेवर सोडू नका. हे आडे वेळे नकोत. गौतमा, बोल. स्वतःच्या हौसेसाठी अखिल ऋषी कुलाचे होमकुंड तयार होतोस की या भ्रष्टेचा त्याग करतोस? या जखडून टाकणाऱ्या भूतकाळाच्या पाशातून मला सुटलेच पाहिजे. अहल्ये, उठ. अरे, हा जोगडा अखेर विरघळाच. ही मात्र माझी अखेरची निराशा. या आंधळ्या धर्म मार्कंड्याच्या पडीक विद्वेतेचा फायदा घेऊन मी हा व्यूह रचला होता. पण या बैराग्याने नीती तत्वाची उलथापालट केल्यामुळे मला माझे नेहमीचे जगच उलटल्यासारखे वाटू लागले आहे. देवेंद्रा, आजच्या अत्याचाराबद्दल तुला मरणाची शिक्षा द्यायची, पण यामुळे विवेकवाणीच्या टोचणीतून कायमचा मुक्त होशील अशी तुझी सुटका नको व्हायला. थांब. देव
देवांचा राजा म्हणून तू आजवर मिरवला असेल. यापुढे पृथ्वीतल्या सगळ्या जारांचा आज्ञ पुरुष म्हणून तुझे नाव कायमचे कलंकित होईल. एवढाच मी तुला श्राप देतो. महाराज, आज आपल्या एका शब्दाने मला हे आयुष्य स्वर्ग सौख्याच्या आशीर्वादाप्रमाणे झाले आहे. आपल्या आनंदात कुणाचीही रुखरुख राहू नये म्हणून मी आपल्यापाशी आणखी एक मागणे मागते. सांग काय ते. आपल्या आजच्या या वर्तनावर माझ्या सौंदर्य मोहामुळे आपल्या हातून अधर्म घडला असा दोषारोप येऊ नये म्हणून आपल्या भविष्यकाळात अवश्य असणारी योग्यता तपस्येच्या बळावर मिळवण्याकरता आपण याच पावली निघावी. आणि ब्रह्मकुमारी, तू पापी स्पर्शाने विटाळलेल्या या देहाची मला किळस झाली आहे. आपल्या पायाने पुण्य झालेल्या या आश्रमाच्या पुण्यभूमीत मी माझ्या शरीराचे मिळवण्याकरता ईश्वराची प्राण जाईपर्यंत आळवणी करी. ब्रह्मकुमारी, कळत नकळत का होईना पण तुझ्या हातून हा अपराध घडला आहे. त्याची शिक्षा म्हणून मी तुला श्राप देतो. तू अखंड शेच्या रूपात या इथेच पडून राहशील. शिवरिया, शिकुमारा, काय केलंस? अहल्ये, तुझ्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष परमेश्वर भगवान श्रीराम अवतारात येऊन तुझा उद्धार करतील आणि इहपर लोकी तू पतिव्रता म्हणून गाशील असा माझा तुला आशीर्वाद आहे.